हाय फ्रेंड्स, हे बघा मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा 3 चमचे टोपामध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी राईची फोडणी दिलेली आहे. आता कांदा टोमॅटो परतून घेतला मी तेलावरती आणि याच्यामध्ये मी हळद, मिरची पावडर, पावभाजी मसाला हे टाकला आहे. हे अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि परत 1 चमचा मी पावभाजी मसाला टाकलेला आहे. हे सर्व मिक्स करून घेते मी आता. आणि इकडे बघा मी शिजवून घेतलं मी बटाटा आणि मूग त्यामध्ये मी टाकते आणि सगळं मिक्स करून घेते. हे बघा मी सर्व हे मिक्स करून घेते भाजी टाकून. हे बघा हे मी अगोदर वेगळं शिजवून घेतलंय मी मूग आणि बटाटा. 3 पळी तेल घेतलंय. त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, पावभाजी मसाला. खूप छान होते भाजी, नक्की करून बघा. त्याच्यावर मी झाकण ठेवते. मी कांदा टोमॅटोवरतीच मी मीठ टाकून घेतलेलं आहे अगोदरच. मी कांदा टोमॅटोवरती मला अंदाजाप्रमाणे मी मीठ टाकलेलं आहे, रोजच्या अंदाजाप्रमाणे. त्याच्यावर मी झाकण ठेवते. मिक्स होऊ द्या मसाले. हे बघा आता मी झाकण काढते. मसाले पण मिक्स झाले. आता मी याच्यामध्ये ओलं खोबरं टाकते. हे पण मी मिक्स करून घेते. तुम्हाला मसाला जास्त टाकायचा टाका, आम्ही कमी खातो म्हणून आम्ही कमी टाकलाय मी. हे बघा या खायला भाजी छान झाली. तर 5 मिनटं फक्त मी वाफ घेणार आहे थोडी, म्हणजे खोबरं मिक्स होण्यासाठी, म्हणजे खोबरं पण मिळून येईल त्याच्यामध्ये. हे बघा आपली छान झाली भाजी. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर 5 मिनटं ठेवते मी. हे बघा 5 मिनटं मी झाकण ठेवलंय. बघा मस्त झाली भाजी तयार. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय चुकलं असेल तर माफ करा, पण सबस्क्राईब प्लीज करा. चला तर बाय.